खंडित तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशवराजा कळू आले आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संग देई तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशवराजा कळू आले तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशवराजा कळू आले विठ्ठल तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातु मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास मुका ध्येय सदा परिप्रविष्ट दोहम तीर्थास्पदम शिवविरंजनुतम शरण्यं हृत्यार्थिं प्रणतपाल भवाब्दिकोत्तम वंदे महापुरुष ते चरणारविंदम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मूर्तिमंत वैराग्यानंच अवतार धारण केला मूर्तिमंत वैराग्यच मृत्यू लोकांमध्ये प्रकट झालं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या क्रमस्थानी शोभणारे त्यांचा असा 6व्या दिवसाचा प्रसंग जाणून 6 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला विठ्ठल आजच्या अभंगात महाराज मागणी मागू लागले आजचा हा दिवस म्हणजे मागणीपर असतो महाराज म्हणून महाराज आजच्या अभंगात मागणी मागू लागले मागणीपर अभंग आपल्या पुढे समोर मांडला आजच्या अभंगात महाराज सांगू लागले देवा एक माझ्यावर तुम्ही उपकार करा काय उपकार करा महाराज तर माझा देह हे माझा देह नाही मला असं वाटू द्या देहाचा विसर शांत राहा माता पावल्यावर बोलू नका देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर मला पाड मग माझ्या जीवाला अत्यानंदाची ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल माझा जीव सुखी होईल समाधानी होईल तरीच हा जीव सुख पावे माझा हे देवा तुम्हाला एक कळू आलं मला वेगळं आलं एवढी कृपा करा मग काय करा आणि ठाव दे चित्ता ह्या चित्ताचा चंचल स्वभाव आहे जिथं नको तिथं चित्त जाते महाराज चित्ताचं काम नाही त्या ठिकाणी चित्त जाते ते चित्त माझं तुमच्या पायापाशी अखंडित जडून राहावं ठाव दे चित्ता राखे पायापाशी चित्तच नव्हे तर सकळ वृत्तीशी अखंडित आणि भजनाला परमार्थाला अवरोध करणारे काही गोष्टीत आपल्यामध्येच आस भय लज्जा चिंता काम क्रोध हे 5-6 जे लोक आहेत का
त्यांचा आणि माझा संबंध तोडून टाका. तोडावा संबंध यांचा माझा. आणखीन मागू लागले. मागणे ते एक हेची आहे आता. देवा तुम्हाला पुन्हा पुन्हा मागायलोय मी. काय महाराज? नाममुखी संत संग देई. माझ्या मुखात तुमचं गोड असं नाम द्या आणि संतांचा सहवास मला द्या. आणि माझी मी जीवनात तुम्हाला मी सेवा अर्पण करतो देवा. ती सेवा माझी मनशुद्धीनं चित्तशुद्धीनं भावशुद्धीनं करून घ्या. तुका म्हणे नको वरपंग देवा. घ्यावे माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळू आले विठ्ठल विठ्ठल. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. मोठे आपण भाग्यवान आहोत बर का महाराज. पर्याय देईन मी नंतर. एवढे आपण भाग्यवान आहोत बर का शेठजी. आतापर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहेत. पंढरपुरापर्यंत आपण जिवंत आहेत. पंढरपुरामध्ये आलो तरी जिवंत आहेत. कीर्तनात बसलो तरी आपण. मोठा भाग्याचा तुमच्या सहित माझा इथं हिशोब लागलेला आहे. म्हणून सज्जनो आई बापू आळस करू नका. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या त्यावेळेस तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल परम पावन पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र. आज आपण या तीर्थक्षेत्रावर उपस्थित आहोत. भाग्याचा उदय महाराज भागवत महाराज. आता मोठी संत मंडळी आळंदी करत आमच्या समोर. आमचे हरिभक्ती परायण भागवताचार्य शिव महाराज. शिव महाराज सारस्वत शेलुकरवार त्यांच्या अमृतवाणी मधून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली. चुकली या बाळकाची कथा जैसे सादरे ऐके माता. अशी कथा ऐकली असेल तुम्ही भागवताची. मत ध्यान उद्धव असा कथा श्लोक आहे बघा. माझी कथा कशी ऐकावी. सुंदर प्रकारची गोड कथा ऐकली आपण. आणि कोण जाणे कोणा घडे उपासना किंवा कोणा कारणे हे झालेशी निर्माण. काही मिळ नव्हता महाराज या सप्त्याचा. मी गत वर्षी नव्हतो बर का. आणि आमचा संतोष शिंदे आणि त्यांना हे सहकार्य आमचे शेठजी महाराज. टाळ्या वाजव ह्या दोघांसाठी. वा. करविता अर्ध पुण्य घडे. काय ह्या भाद्र लोकांच्या मनामध्ये विचार भगवंतानं प्रस्थापित केला आणि पंढरी क्षेत्र ह्या लोकांनी सप्ताह उभा केला. आता बघा एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांची कोडे. तुमचं संसारातलं आयुष्य जाणार इथं आलं. तुमचा संसारात जाणारा पैसा इथं आला. तुमचं मन तुमचं तन धन या ठिकाणी आलं का नाही. किती सदुपयोग केला या लोकांनी. वा वा. म्हणून महाराज म्हणले अशा सत्कर्माला सहकार्य करावं. भाग्याचा
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पया ओळून आणता येते कसं बरं का. आपल्या भाग्यानंच आपला इथे उदय झाला आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण आलो. आयुष्याच्या साधने काय करायचे आयुष्याला मुसलमाच्या आयुष्यानं काय करायचे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. आज सुंदर पंगत कीर्ती बघा. पंगत आपल्या ती होती ना आप्पांची. मी नेहमी सांगतो अण्णा कीर्तनात अरे बाबा पैशाला 5 जण भाऊ आहेत 5 भाऊ आहेत पैशाला. जर तुम्ही पैसा ह्या कार्यक्रमात नाही खर्च केला तर दात खाऊन 5 भाऊ त्या पैशा करता वाट पाहतील. तुम्ही सत्कर्म नाही केलं तीर्थयात्रा नाही केली अन्नदान नाही केलं साधू संतांची सेवा नाही केली कुठं मठाला मंदिराला दान धर्म नाही केला तर 5 लोक दात खाऊन चोर दायाद राजागी आदरमे रोग संचरे अंगी हे 5 जण विभागी द्रव्य नाशना लागी पावती विठ्ठल विठ्ठल. सप्ताह आणि सुंदर प्रकारच्या क्षेत्रामध्ये आणि सुंदर प्रकारच्या मठामध्ये संपन्न होत आहे. आता पूर्ण होत इकडे सप्ताह आलाच की आपला. आमचे हरिभक्ती परायण मठाधिपती कुंभारगावकर महाराज या विसर्ग व्यक्तीचे भरपूर उपकार आहेत बाबा. त्यांनी ही जागा शेठजीच्या म्हणण्यानं संतोषच्या म्हणण्यानं दिली. करविता अर्ध पुण्य घडे इथे बी येते विठाला विठाला. म्हणून सुवर्ण योग आला सुवर्ण कांचन योग आला दुग्ध शर्करा योग आला अमृत योग आला आणि त्या योगावर आपण उपस्थित आहेत. पंढरपूर म्हणजे काय सामान्य क्षेत्र नाही नवे हे आदि कालाचे युगी 28चे फ्रान्स जपान अमेरिका इंग्लंड रशिया वगैरे देश नव्हते का देवान तिकडे जन्म नाही घेतले. माझ्या भारत देशातच महाराष्ट्र भूमीमध्येच का जन्म घेतले तर देश आपला पवित्र शेठजी आणि देशामधून महाराष्ट्र भूमी पवित्र आहे. पूर्ण संतांचे अवतार आहेत. आता मी जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मी तसा 3 ताशा महाराज आहे बरं का. तडम ताशा नाही कोणता 3 ताशा. आता तुमच्या मनावर आता दिंडी प्रदक्षिणा सुंदर झाली तुम्ही मनात महाराजाचा बास करा तर मी बास करतो. माझं बी जरा प्रकृती आणणार स्थिर नाही बरं का. ते बेळगावून आलो तेव्हापासून हातापाय जरा कसं काय कुठून विढाला विढाला. टाळी वाजव बरं का माऊली. गावातला महाराज म्हणून आवेळा करू नका. हे तुमचं कल्याण आहे. येते काय बा कोणाची गेली ज्याचे त्यानेच अनहित केले येथे काय बा कोणाची गेली. लय म्हणून लागला टाळी वाजवा पण वाजलीच नाही. टाळी वाजवा म्हणून लागला महाराज पण वाजलीच नाही. कुणाचं काय गेलं विढाला विढाला. पंढरपूर महान क्षेत्र आहे. महाराज एका ठिकाणी म्हणले पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी. चंद्र बघा कुंकड वाहते पक्षात काका अशी मध्ये दिशा सांगा तिची दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला वा. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी
उतरले वैकुंठ महासुख मेदिनी जय देव पांडुरंगा जय अनाथ नाथा आरती ओवाळीन राय रुक्मिणी कांता जय देव जय मान पवित्र क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र का म्हणायचं जिथं देव बी आहेत जिथं संतही आहेत आणि जिथं तीर्थही आहे जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर खोल देऊन घातलं तात्यांना एकदम पूर्णांग ज्यावेळेस चराचर नव्हतं म्हटले महाराज तेव्हा हे पंढरपूर होता जेव्हा नव्हते चराचर मग हे नव्हे अनादी कालाचे युग 28चे तुम्ही नामदेव महाराजाचा अभंग वाचा हा रुक्मिणी आईसाहेब रुसल्या राधामया मांडव बसली भगवंताच्या रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं रागाला आईसाहेब जे उठल्या निघाल्या कुठून निघाल्या द्वारकेहून निघाल्या लक्ष देऊन ऐका बरं का चुकलं तर सांगा आता ती गेली त्यांना कसं करीन होता ते भगवंताला काही आनंद वाटला द्वारकेमध्ये राजवाड्यामध्ये राजभवनामध्ये संगीत कथा सांगतो मी जसं पंढरपूर अगोदर आपण थोडं वर्णन करू पंढरपूरचं आता क्षेत्रातच कीर्तन आहे पुन्हा येऊन उरला वेळ त्या अभंगात ढाला विढाला आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे कृष्ण भगवान गायी घेऊन आले गायी गोपाळ रुक्मिणीच्या शोधामध्ये आले शोध करीत ते कुठं आले पहिले गोपाळपुराला आले गोपाळ गायी तिथं ठेवल्या कुठं गोपाळपुऱ्या ठेवल्या पुन्हा हे काय चंद्रभागा अशी काय घाट बांधलेले नव्हते सगळा नदी ओढ्या एक झाल्या सगळा चिखलसा असा परिसर होता आणि चालत ते तिथं आपण पिंडदान करतो ते काय स्थळ महाराज विष्णुपद तिथं भगवान येऊन थांबले विष्णुपद तिथं थोडा वेळ थांबले तिथून पुन्हा भगवान येत असेच खाली येऊ लागले आई साहेब ते येऊन बसल्या होत्या इंद्रियवंत आहे का तिथं आणि मग येत असताना आंधळे आईबाप आणि आंधळे आईबापाची सेवा करू लागला बाबा कोण कुंडली जाय ते आले नव्हते पुंडलिकासाठी पुन्हा महाराज म्हणले पण एका मोठ्या माणसाचं एक कार्य अगत्यम कोटी कार्यम चकार एका कामामध्ये हजारो कामं मोठे माणसं करतात आणि मग पुंडलिक राय आई वडील सेवा करू लागले अरे म्हणले काय होत रे बाबा आंधळे आईबाप होते त्या आईबापाला कपडे नेसवायचे पुंडलिकराजे अंग पुसायचे आईबापाची जेवढी सेवा होईल तेवढी पुंडलिकरायाने केली आम्ही पापी माणसं आहेत महाराज आपला आईबापाशिवाय हो तेवढी घडी नाही महाराज आता आमच्या आई गेल्या
आणि वडील गेले. भाग्यवान लोक बाबा ज्यांची आई वडील शिल्लक आहेत ते. बघा, एक नमस्कार काशीशी, नाही 7 प्रदक्षिणा काशीशी, 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी, 1 नमस्कार करिता माता पितराशी, एवढ्या सुकृताशी प्राप्ती होय विठ्ठल विठ्ठल. भगवान आले, उभा राहिले. अरे म्हणजे कोण? मी पुंडलिक. अरे पुंडलिक तुझं नाव? काय करतो? माझी आंधळे आई वडील त्यांची मी सेवा करतो. अरे मी देव आलोय. देव आलास म्हणजे काय झालं? अरे बाबा हळू बोल, माझ्या आई बाबाची झोप मोडेल. कोण म्हटलं असं? पुंडलिक राजा म्हणले रे देवाला, अरे मी ब्रह्मांडाचा मालक आहे, मी ब्रह्मांडाचा चालक आहे, ब्रह्मांड निर्मित आहे. मी तुझ्या दारामध्ये आलोय आणि तू मला ओळखत नाहीस. पुंडलिक राय म्हणले तुम्ही मोठे आहात, पण माझ्या आई वडिलांपेक्षा मला कुणी मोठं नाही. आई वडील खरे एवढे मोठे तो गेल्यास कळते काय सांगावं विठ्ठल. आणि मग अरे मला अभिस्थान दे म्हणले काहीतरी. आता हे मोठा विषय बर का, नामदेव महाराजचा कथा वाचा. तिथं वीट होती. ती वीट कोण होती? पुंडलिकरायाने वीट घेतली आणि वीट असंच मागे न पाहता फेकली आणि त्या विटेवर जाऊन उभा राह म्हणली, ऐसा कैसा रे तू धिट मागे फिरकावली विट. वीट फेकली पुंडलिकरायानं माग आणि भगवान विठेवर उभा राहिले आणि बघ म्हणले, तू बऱ्याचशा अवतारात लोकांच्या कत्ली केलेस. देव बांधून घेतला. पुंडलिकराजा बोलू लागले, देवा तुम्हाला इथं आल्यास द्वैतपणा चालायचं नाही. पाय जोडा, कमरेवर हात द्या, नासाकडे दृष्टी ठेवा. म्हणजे पापी लोक आल्यास तुम्ही पाप्याकडे पाहिल्यास पापी भेटेल ना. म्हणून देव बांधून घेतला आणि मूड पापी जैसे तसे, खाणारे येऊ दे, पिणारे येऊ दे, चोऱ्या करणारे येऊ दे, कुणीही येऊ दे बाबा, त्याचा उद्धार कर. मूड पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी पुंडलिका दिलावर, करुणा करे विठ्ठले विठ्ठल विठ्ठल. मग केवढी सेवा केली. महाराज म्हणले हे देव आलाय ना फक्त पुंडलिकासाठीच आला. त्या बयाचं निमित्त केलं, पुण्या रुक्माईचं निमित्त केलं आणि पुंडलिकाच्या भावाचा गोकुळाहून झाला येता. भाव बघितला. एका ठिकाणी महाराज म्हणले बघा, कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली विठ विठ्ठल विठ्ठल. भाव देखोनी निकट देवे सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका तुझी भक्त बळयानिका. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी,
बराडी म्हणजे शब्द कळत नाही का महाराजांचा? उन्हाळ्यामध्ये घरचे सगळे लग्नाला जावत महाराज माणसं आणि 10-5 जनावर घरी असावं. त्यांना 2 दिवस पाणीच मिळू नये. कुणाला? त्या गुरांना. गुरं वासरं गाई. आणि ते पाण्याच्या हौदावर सोडल्यास कशी पळत येते एकमेकाच्या पुढं. त्याला बराडी म्हणते. हापापल्यावणे. तसा देव हापापल्यावणे आला. कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला. ब्रह्मांडाचा मालक आहे मी. हे मोठेपणा विसरून भगवान गेले आणि पुंडलिकासाठी आले. विठ्ठल विठ्ठल बोलतो थोडं. काय काय लोकांचं कीर्तनामध्ये यायचं पुण्य असतंय, मांडे घालून बसायचं पुण्य असतंय, पण टाळे वाजून भजन करायचं पुण्य नसते. काय काय नुसतं टाळे वाजवायचं पुण्य असते, पण नाम चिंतन घ्यायचं पुण्य नसते. हे सगळं पुण्य जमा करा आणि आपला हे समारंभ चालू द्या. विठ्ठल म्हणा म्हणा. विठ्ठल म्हणता हरले पाप. संचय ह्या नामात आहे बघा. टाळे वाजून ज्याच्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतात तिथं तुमचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून एवढं विठ्ठल विठ्ठल दाट का घेऊन मी? त्या विठ्ठलाच्याच क्षेत्रात येत आपण. विठ्ठल अनन्य भावानं भक्ती केली पुंडलिकानं. बरं त्याच्या पाठीमागे येतो थोडं. पुंडलिक काय पूर्वाश्रमीचा काय मायबापाचा सेवक नव्हता बरं का. बऱ्याचशा लोकांचं पूर्व आयुष्य खाया पिया सुख से सोया नाहक जमाना किया है का नाही. करू नाही ते केलं, पाहू नाही ते पाहितलं, खाऊ नाही ते खाल्लं, पेऊ नाही ते पेलं. कुणा? बऱ्याचशा लोकांना. पण त्याच्यात कोणतं पुण्य उदयाला आलं की बाबा पुन्हा हे आमच्या त्या मार्गामध्ये आले महाराज आणि मोठे साधू झाले. जमलं की त्यांचं पुरावा सांगतो मी तुम्हाला. वाल्या काय पूर्वाश्रमी झाले महाराज होता का? अशा एवढ्या माळाच्या कोंडकीवणी होत्या का वाल्मिकाला? असा उभा कळ इकडे टिपका तिकडे होतं का वाल्मिकाला? काही धरा मारा तोडा कापा. हे कोण होता? वाल्मिक. पण त्याचं भाग्य उदयाला आलं. नारदाची भेट झाली आणि आडलं त्या नारदाला. हसले नारद म्हणे, अरे म्हणे मला पाहून भागून मरतात लोक, तू हसायलास. अरे मला एक हसवालं म्हणले. त्याचं नाव होतं रत्नाकर डाकू. कोणाचं? वाल्मिकाचं. कसं काय हसलं तुम्ही? तुझं हसू गेले म्हणले मला. माझं काय हसू? मी तुम्हाला मारले म्हणला. तसं नाही रे बाबा. तू अनेक मारलेस अनेक मारशील, एवढं पाप करलास पाप. पण हे पाप कोण फेडील? कशा करता करतोस? माझी बायको, माझे लेकरं, माझं घर दार चिंता आहे महाराज. जेवढं अहम दुःख देत नाही अहम, तेवढं मम दुःख देते महाराज. बरं का बाबा. एसटी मध्ये आपण घाई गर्दीमध्ये चाललो, जागाच मिळाला. आपले सहचारणी बरोबर आहेत, आपली पत्नी. आपल्याला जागा का मिळाला, पण तिला जागा मिळायला पाहिजे. आपली इच्छा असते बरं का. तिला जागा मिळाली आपला आनंद वाटते बरं का. आपण दुःख सहन करतो.
ए चिलबिचल करू नका विठाला विठाला हा हा आता विषय जरा एकर चालला बरं का लक्ष ठेवा, अवधानावर राहत तुम्ही. माझं कसं काम एका चाकरीनं गाडी गेली की त्या चाकरीनं जाते. ते लेकरवाली बाई काय करते बघा, लेकर येणार आहे म्हणून पुटकून शेजारच्यात गेली तरी येते पटकन घरी. आणि तिला लेकर बाळ नाही ती म्हणते काय केली ती भाजी, कुठून वाळू आणलं, म्हणजे बटाट्याची भाजी केली. उद्या काय करायची, ती बट्टीला येत बसते. आणि जिला लेकूर बाळाची काळजी, शाळेतून लेकूर येऊन तिला डब्बा द्यावा लागल, फटकन ती घरी येते. तसं माझं काम एकदा एक हुटकरून मी इकडून एक गेलो एका तासात एक तिकडे जातो. विढाला विढाला काय सांगू लागलो मी, जेवढं अहम दुःख देत नाही तेवढं मम दुःख देते. या लागी दान ममते पासी आसे मरण, जो निर्मम संपूर्ण त्याशी जन्म मरण बाधेना. श्रीमद महात्माराजांचं भागवते महाराज. आपण उपाशी राहू काही वाटत नाही, पण आपले लेकर बाळ पत्नी उपाशी राहिली तर मोठा खेद वाटतो. माझे बायका परत घरी महाराज म्हणून मी असा कुठं ना करतो. रत्नाकर टाकू म्हणला, अरे पाप करतोस पण ते फेडू लागतील का तुला, का फेडू लागणार नाही ये म्हणले विचारून. अरे वा महाराज, जाता पळून तुम्ही आणि मला म्हणता घरी जाऊन पाय. त्या वेलानं बांधून टाकलं नारद मुनीला. पुन्हा वाल्मिकांना तर लक्ष देऊन ऐका मी का सांगाले वाल्मिकाचं चरित्र तर बर का विढाला विढाला वाल्मिक ऋषी घरी गेले. होय बाई आई, मी एवढं रोज पाप करतोय, मला फेडू लागा येशील का नाही. आई तुमचं कर्तव्य, बायको जगीन लेकर बाळ जगीन, मी कशाला मला फेडू लागा येऊ. बायको नाही म्हणले, लेकर नाही म्हणले, काहीतरी सुयोग त्याला प्राप्त झाला बघा. भाग्याचे भडसे भाग्य भडकलं त्या रत्नाकर डाकूचा आला परत सोडणार त्याला. खरं 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 महाराज तुम्ही म्हणला ते खरंय की हो, कोणी माझ्या पापाचा वाटेकरी व्हाय नाही महाराज, मी खूप पाप केलं की हो महाराज. खरंय महाराज तुमचं. खळ 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 रडला. रोडे पाप आपण केले, पाप अंधारात करतो, पण खळ खळ छेत्र पांघरून डोळे झाकून रडा देवापाशी. सगळेच काय पुण्यवान नाहीत. पूर्वाश्रमात बऱ्याच लोकांकडून पाप झाले. विढाला आता काय करू महाराज मला सांगा तुम्ही. अरे बस इथं पाप काय करताय म्हणले. 50,000 गवताची गंज पेंड्याची किती डबडे लागत, किती लागत एकच काढी. अरे किती डोंगर असू दे पापाचा रडू नको घाबरू नको, बस म्हणे राम 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 राम. पटकन राम राम कुठे येते. मारा 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 मग बदलला मारा रामा रामा. एवढं रामचिंतन केलं त्यानं. ते मारायचा होता का ते दंडू का ते उभा ठोकला होता, उभा केला. त्याला पानं फुटले की नाम जपले वाल्मिकाने फुटले टोन प्याला पाने. महाराज म्हणले वाल्या विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वकाय शुद्ध होते. वाल्मिक ऋषी शुद्ध नव्हते. वाल्या विश्वामित्र तर काय रागीत माणूस होता. वशिष्ठ ऋषी वाल्या विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वकाय शुद्ध होते. बऱ्याच लोकांना म्हणलं माळ घाला की आता आमची हाडं खाऊन खाऊन रापून गेले. अरे मागले पुरावे बघ ना, मागेले केले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तुका केले पाप सोडून द्या. आणि इथे कोण आले काय पंढरपूरला आहे चित्र क्षेत्रात ज्याला ते वशाड काही सव असेल, ते पाणी पी सव असेल ते बंद करा आजपासून. विढाला विढाला
इथं असते ना ह्याच्यामध्ये काय आणखीन हा गायरनाथ हो बापू करा नाही तर का सगळे वार करीत का वा दंडवत पायावरी. आणि मग वाल्मिक ऋषीला नारदाची कृपा झाली. कुजंत राम रामेती मधुर मधुर अक्षरम आरोही कविता शाखा वंदे वाल्मिक कवी कोकिलम. श्रीरा काय विठ्ठल विठ्ठल श्रीरामच्युत वृक्ष केवळ त्यावरी वाल्मिक कवी कोकिळ. नारद वसंते फुटली कीळ मधुराक्षरी सरळ आलापू केला. भावात रामायणामधला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक पहिल्या कांडातला पहिला श्लोक आणि पहिल्या श्लोकावरली पहिली ओवी आहे. श्रीरामच्युत वृक्ष प्रबळ त्यावरी वाल्मिक कवी कोकिळ. आणि त्याला पुन्हा आशीर्वाद दिला नारद वसंते फुटली कीळ मधुराक्षरी सरळ आलापू केला. आता कोण झाला नारद ह्याचा वाल्याचा वाल्मिक ऋषी. आणि काय केलं त्यानं केले रामायण रामायण कशावर विषय इकडे निघाला सांगा बरं. इकडे का आलो आपण आण लक्षात विठ्ठल विठ्ठल घेऊन पुंडली कुठे जावं लागला इथेच होतो का आपण काशीला जावं लागला. आणि त्या कुक्कुट स्वामीच्या आश्रमात जवळ असताना बसला पुंडलिक राजा. 3-4 स्त्रियामध्ये गेले काळ्या भोरवत जाताना येताना दिव्य स्वर्ग सुंदरी होऊन गेले. पुंडलिक राजा म्हणले मावशा हो इकडे कोण येतो तुम्ही. अरे दुष्टा तू आम्हाला कशाला बोलतो रे. तुझ्यासारख्या मुळे आम्हाला अशी अवस्था प्राप्त झाली. मला समजलं नाही माय सांगा मला. अरे आम्ही यमुना कावेरी कृष्णा तुंगभद्रा प्रयाग अशा मोठ्या मोठ्या नद्या आहेत म्हणले आम्ही. हे पापी लोक पाप करतात आणि आमच्यामध्ये स्नान करतात. ते पाप आमच्या इथे येत आहे. ते कुक्कुट स्वामी महाराज त्यांचा आश्रम आहे. आम्ही त्यांचं दर्शन केलं की आमचे पाप जातात आम्हाला दिव्य देह प्राप्त होते. मग तिथून पुढली पुंडलिक राजा आई बापाच्या सेवेला लागले. एवढे सेवेला लागले की वैकुंठाचं निदान पंढरपूर मध्ये आलं. विठ्ठल विठ्ठल नेनो ब्रह्म मार्ग चुकले ज्ञानेश्वर महाराज बनले. उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. अरे ब्रह्म चुकलं म्हणले वाट चुकलं. पुंडलिक रायनं पाहिजे ब्रह्मा इकडे या उभा राहिलं आणि पुंडलिकाने उभा केलं. अनादि काळाचा देव म्हणा हे का नाही. श्रवणे कुंडले देती ढाळ देवा स्वरूप दशांगुळी मुद्रिका माळ दंतोळी हिरे धळा मुख केवळ सुप्राशी कटी करदोडा वाकी वाळा बाई भाववटे पदक गळा मृग नाभी रेखिला टिळा लवती डोळा वितुलता असा देव उभा केला. विठ्ठल विठ्ठल असं परमपावन क्षेत्र आहे पंढरपूर. बरं का महाराज कोणतंच पाप या पंढरपूर मध्ये राहत नाही बरं का. पण पंढरपूर मध्ये आपला पाप घडण्या पाहिजे काय करायला पाहिजे आपण पुण्यच करायला पाहिजे बरं का. पापाचे धंदे इथं व्हायला ना पाहिजेत बरं का. हे अनादि क्षेत्र आहे. अहो एवढं पवित्र क्षेत्र आहे. सगळ्या जगातले तीर्थ म्हटलं बघ मी दररोज दुपारी त्या पुंडलिकराज जवळ येऊन आंघोळी करते. जगातले पाप इथं जळते कुठं हे कोण सांगू लागलं. भवानी आईचा प्रश्न आहे महादेवा पंढरपूर म्हणजे तुम्ही काय हो. पंढरपूर म्हणजे केवढं क्षेत्र आहे. अगं पार्वती काय सांगू तुला
मान महिमाय पंढरपूरचा शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी सकळ तीर्थे माध्यान येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण दररोज मध्यानाच्या टायमाला जगातले सर्व तीर्थ येतात आणि त्या चंद्रभागेत पुंडलिकापाशी आंघोळ करतात पुंडलिकाचं दर्शन घेतात पवित्र होतात असं पंढरपूर विठ्ठल आणि चंद्रभागा एवढी मोठी पवित्र आहे महाराज तीर्थ एका तीर्थात 6 महिने राहा कुठं 2 महिने राहा बरं का शेठजी पण पंढरपूर मध्ये असं आहे बघा ते चंद्रभागा डोळ्यानं बघितल्या पाप जळून जाते चंद्रभागा डोळा देखिलिया पाप जळते जगातली तुम्हाला तीर्थ घडते पुंडलिकराजाचं दर्शन घेतलं की जगातल्या सगळ्या संतांचे दर्शन घेतलेले पुण्य प्राप्त होते सकाळी संता एक वेळ भेटी पुंडलिका दृष्टी देखील हे आळशी आमचे माणसं इथं आले खायचं बम झोपायचं फॅन लावायचं झोपायचं पंढरपुरामध्ये येऊन झोपायचं म्हणलं तुम्ही आले कशाला इथे घरी बरी होते की एक धोंडा पाण्यामध्ये ठेवला किती दिवसाला मग होईना असं पोट पद्धती दगडामध्ये 6 महिन्याला म्हणून महाराज म्हणले मातेची खोळे दगड आला पोटाशी अरे मोठा हे साधनेचा पर्व काळ आहे विठाल विठाल एवढे तीर्थक्षेत्र एवढं महिमान असा कुठंच नाही आयशी चंद्रभागा आयसे भीमाती आईसी चंद्रभागा आईसे भीमातीर आईसा विठेवर देव कोठे सांगा तुम्ही बालाजीला गेलता का बालाजीला हो बालाजीचं दर्शन कुठून आहे लांबूनच आहे कोल्हापूरच्या आईचे दर्शन तुळजापूरच्या आईचे दर्शन लांब कोण्या देवा दर्शन बघा ना लय लांबून आहे बाबा आमच्या देवाचं दर्शन त्याच्या पायी घाला मिठी बोलले गे जगाचे भावा एका हाताची खांदावा हे आपुल्या त्याच्या पायी घाला मिठी बोलले गे जगाचे भावा एका हाताची
गंगेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप त्याच्या पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. किती सोपं केले पूर्ण लिखा नाही हो आपल्याकरता किती सोपं केले. अरे जडजीवांचा आधमायचा पतितांचा दोषांचा उद्धार करण्याकरता क्षेत्र केले आणि त्या क्षेत्रावर आपण आज आहोत. काय भाग्याची गोष्ट आहे. विढाला विढाला पंढरपूर कुठे पंढरपूरचा पत्ता सांगितला महाराजांना. तुम्हाला यासारखं प्रमाण काढतो. पंढरपूर कुठे भीमा तीरे एक वसविले नाव पंढरपूर रे येथील मोगाची गाडी मुदाच्या आईला 16,000 रे भीमादेवी एक वसविले नगर. कुठे हो पंढरपूर हा भीमेच्या काठावर आहे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी 4 भुजा त्यासी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख दिले विसावा. निर्मळ चित्ते झाली नवनीते पाशाना पाजर फुटती रे. टाळ मृदंगाई पुष्पांचा वर्षावा अनुपमे सुख सोहळा रे. काय आनंद आहे तेथीच ते काय आनंद तेथीचा मुखयासी वाचा बहिरे ऐकतील कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पायी तुका मने वृद्ध होती तरणे रे विठ्ठल. पंढरपूर बर का. आता पंढरपूर म्हणलं तर सकाळवर सांगता येईल बरं का महाराज. पंढरपूर म्हणलं सकाळपर्यंत सांगता येईल. नामदेव महाराज भरपूर वर्णन केलं ना पंढरपुराचं. हे संकळीत 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 आणि आता चंद्रभागा सगळे तीर्थे घडते एक वेळा आणि चंद्रभागा डोळा गंमत अशी झाली एके दिवशी महाराज. त्या चंद्राला गुरुपत्नीचाच अभिलाष झाला बाबा. मृदंगाचार्य महाराज काय झालं चंद्राला. हे पंचमहापाप आहेत बरं का. गुरुपत्नी संघ सुवर्ण स्ते सोनं सुवर्ण पुन्हा स्त्री हत्या गो हत्या पंचमहापाप. त्याच्यापैकी 10 रुपये नाही महाराज. दुसरं पण सुरापान सुवर्ण स्ते 10 रुपये मी सांगितले होत. एवढे हे पाप नाही सांगितले शास्त्राने जास्त. कोणतं हे पाप नाही सांगितलं. दारू म्हणलं तरी पाप आहे महाराज. मकाना पुढे देकार उच्चारितो पापीनर वाचा भागवत तुम्ही. आणि मग चंद्राला ते घडून येते घडलं पाप. चंद्र झाला काळा. बृहस्पतीची बायकोचं काय नाव होतं बरं जाऊ दे. आसन दे आसन. तारा तारा हा तारा. आणि मग पाप केलं की माणूस काय करतय हिरमुसल्याने होतय ना. आणि मग चंद्रच आहे ना सभेला. काय करावं काय बरं कळत कळत बघा. एकदा झाकण दोनदा झाकण तीनदा झाकण चारदा झाकण होय आणलं ते पाप उघडं पडतंय का नाही. चंद्राचे आता मोठे वशिले होते. चंद्राचे साडू कोण कोण महादेव. आता लहान महादेव साडूच का चंद्राचे महाराज. हा दक्षाची काय साडू म्हणत. अरे म्हणले आपले भाऊ दिसत मग काय मीटिंग घेतली. मग पुन्हा सगळ्या देवदेव आहेत म्हणले शेठचे ऐकायला का तुम्ही
काय करा म्हणले आता चंद्राला पाप लागला दोष लागला काय करा म्हणले आता एक मोठा त्याला काहीतरी म्हणले प्रायश्चित द्या काय प्रायश्चित द्यायचं मोठा एवढा लोहाचा म्हणले लोहदंड आहे का नाही असं 12 फूट लांब असा मोठा व्यासाचा 1-2-3 टनाचा त्याच्या द्या म्हणले खांद्या कोणाच्या चंद्राच्या आणि त्याला सगळ्या जगातले तीर्थकर म्हणावं ज्या तीर्थात ते लोहदंड तरण तेव्हा त्याचं पाप गेलं म्हणून समजायचं म्हणले ठरली मीटिंग ठराव पास झाला चंद्राने बी मान्य केली गोष्ट आता पाप केलंय ना होय फेडावं लागेल ना सगळ्यांना उचलला आणि दिला चंद्राच्या खांद्यावर लोहदंड पद्मपुराणामध्ये कथा आहे महाराज पद्मपुराण तुम्ही अवलोकन केलं असेल ना मोठं पद्मपुराण मोठे महाराज बरं का आणि आपले देगलूरकर महाराजांच्या मुखातले मी ऐकलेले हे मोठ्याच्या मुखातले शब्द येते तुमच्या पुढे बसून काही तुम्ही 2 महान विभूतीत आणि बाकीचे काही सामान्य नाहीत श्रोते हे श्रोते म्हणजे महादेव आहेत ह्या माता म्हणजे पार्वती माता आहेत ह्या फक्त झोपी जाऊ नका आता बरं का पार्वती माता तुम्हाला जोडतो 2 हाता विड्याला करीत काशी मनकर्णिका कुशावर्ती जेवढे भागवतामध्ये भरपूर तीर्थ सांगितले महाराज का खूप तीर्थ केले तीर्थ करून चंद्र थकला बाबा आता काय खरं नाही म्हणला आता आपण जीव दिलेला तर बरा पण एक तीर्थ राहिले गडी म्हणला कुठं पंढरपूरचं बरं का याचं नाव जाऊ भीमा नदी ही काय नाव तेव्हा यायचं भीमा आणि मग इथे चंद्र आला पुंडलिकरायापाशी ते टाकला दंड आणि आंघोळ केली ते न पुरता ते वरी तरंगला तेव्हापासून त्या तीर्थाचं नाव काय झालं चंद्रभागा चंद्रभागा त्या पुंडलिकरायापासून ते पुले का त्या बंधाऱ्याच्या आलकडचा तिथपर्यंत चंद्रभागेचं वास्तव्य बघा त्याच्या पुढे गेला ती भीमा लागली इकडे गेला तरी भीमा लागली चंद्रभागेची आंघोळ करायची तुम्हाला पुंडलिकर महाराजापासून त्या पुलापर्यंत करायची विठ्ठल असं पंढरपूर होय बस करा पंढरपूरचं बस झालं असं पंढरपूर आहे किती पंढरपूर आहे आणि कुठं सांगितलंय पंढरपूर जम्बू दीपा काय जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा काकडा पाठ आहे का काकड्याच्या टायमाला हे वाकडून झोपत येत घरात महाराज शोकांती काय बरं आताच्या भाजण्याला आमच्या सारख्याला महाराज पाठांतरच नाही फक्त सांगता येते तिथं उभं टाकलं पाठांतरच नाही पाठ पाहिजे मुरली पाटील आता हे बघा आता बोलण्यामध्ये कीर्तनात इतका नंबर 1 माणूस आहे सगळ्या लहानपणापासून माझ्या बरोबरचा माझ्या चुलत भावाचा पोरगा पण हे मार्ग सोडून गेला एक फक्त बाहेर गावात जाऊन कीर्तन भजन सत्य करते गावात रामायण सोडलं पती सोडली भजन सोडलं माझा उजवा हात आहे तर काय करावं कुठल्या प्रकारच्या कशातच मिळून नाही पण काय त्याच्या नशिबाला आलं नष्ट होईल सुदृढून घे बाबा ह्या सप्त्यात तरी विठ्ठल मोठ्या भाग्याचा उदय आपण इथे आहोत आणि पंढरपूर क्षेत्राचं वर्णन मी तुमच्यापर्यंत थांबविलं आता आपण अभंगाकडे येऊ जेवढा वेळ मिळतो तेवढा अभंगावर बोलू जय विठ्ठल करू विठोबार कुमाई क्षेत्रामध्ये आपण आलो आपलं काय करायचं परमार्थ करायचा परमार्थ म्हणजे काय देवदेव करायचा तर देवदेव करीत असताना माणसाला देहाची देहासक्ती नसाय पाहिजे देहावर ममता
संबंधच नसाय पाहिजे. देह माझा वाटायच नाही पाहिजे. देह आहे का आपला महाराज? आधी देह काय खरा, आधी देह काय देह संबंधी परमार्थ करण्यासाठी देहाचा विसर पडला पाहिजे बाबा. देह गेह नाठवे चित्ता, लोभ नाही, मोह नाही, ममता नाही, माया नाही. देहाच्या निराशे पावी जेया ठाया. महाराज अभंगामध्ये मागणी मागू लागली, देवा मला तुमचं चिंतन करायचंय, मला तुमची सेवा करायची, मला तुमच्यापर्यंत पोचतं व्हायचंय. तर देहाचे देह संबंध माझे आडसर येलेत, ते तुम्ही माझे देह संबंध आडसर येऊ देऊ नका. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझ्या तुम्ही एवढा उपकार करा की माझ्या देहाचा मला विसर पाडा. देहाचा जर आपला विसर नाही पडा तर देहाच्या अनुषंगाने आपला काय लागली पत्नी, पत्नीला अपत्य, अपत्य आपली ममता माया. हे किती कुठं वाढत गेला महाराज. हे काय सामान्य परमार्थ करायला देहाचाच विसर जर अधिष्ठान समजा जागेवर नाही राहील तर बाकीचे काय काय कशाला काय लागत आहे. आधी देह खरा नाही, आधी देह काय खरा आणि देह संबंधी पसारा. मी नेहमी दृष्टांत सांगतो, हे आपला कसा खेळ आहे बघा. आऊत खोड आहे, आऊत खोड. उन्हाळ्यामध्ये काम धाम सारून आऊटच्या तोंडाला जसेला तसं आऊत, त्याला दांडी झू रुमण येटण साखळ्या खिळा काय असेल ते ठेवलं. कुठं ठेवलं? शेतामध्ये ठेवलं. आळशी मायासारखं एखाद्या शेतकऱ्याने
काय जोड जमला त्या अवताचा? होय, तर आपला जोड कसा आहे? बायको, लेकरन, जावाई, सुनान, लेकन, लेकीन, काय फॉर्म मध्ये आपण असा देहाचा जोड जमला हे. पण हे जोड आपला कायमस्वरूपी राहणार आहे का? कायमस्वरूपी राहणार नाही म्हणून आपला कळाले का नाही? कळाले, पण वळालंय कुठं? म्हणून महाराज म्हणले देहाचा विसर पाडी मध. ते आऊत ठेवलं त्या माणसानं. रागूच्या तोंडाला पडा पाऊस, मोठा पाऊस पडा काका, भडा 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 असा पाऊस पडला. पाणी आलं वाद. त्या पाण्याबरोबर सगळं आऊत निघालं. कुठं निघालं? वाहतच निघालं ना. आऊत होतं त्या काढवणावर. काढवून तुम्हाला कळत समजते का मला? आवत ठेवायचं दोन लाकडं काढून होते. आता महाराजला कळते, आम्हाला शेतकऱ्याला कळते. आणि म्हणजे ते आऊत खाली चिटकून त्याला माती लागून वाळी लागून म्हणून असे दोन फांद्याचं लाकूड तोडलेलं असते ते काढून सहित आऊतला दांडी आणि शिवळा येतं सगळं आलं. निघालं वाहत 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 वाहत. कुठं निघालं बाबा? कुठं निघालं वाहत? ते आलं वड्याला. वड्यामध्ये पाणी जास्त, वड्यातून वाहत 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 आलं इकडे नदीला. नदीवरून वाहत वाहत आलं गंगेला. बरं का दाजी? काय आलं गंगेला? गंगेत बघा, त्या गंगेतलं पाणी आणि नदीचं पाणी एक होताना भावरा होता. असा भावरा गर फिरला. दांडी इकडे गेली, रुग्ण तिकडे गेलं, जुत इकडे गेलं, शिवळा इकडे गेलं. असा आपल्या काळाचा भावरा येणार आहे आणि आपला आवताचा फळाफळांग होणार आहे. म्हणून महाराज म्हणले हे आज बी होणार आहे, उदय होणार आहे. म्हणून या देहाचा विसर पाड देवा. देहाचा विसर पाडी मत. एक नाटकाच्या अभंगामध्ये प्रमाणे महाराजाचं म्हणता आदळे दूर होती खळाळी. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, सुंदर महाराज सुंदर मृदंगाचारी मिळाले बरं का. वा, तुमच्यावर कीर्तन असते खरं. मृदंगावर तर भारी कीर्तन करतात. नाही चल भिताडाच्या कडेनं, चल भिताडाच्या कडेनं, टिक टिक टाक टिक दुखते खुब्यात. काय महाराज बोलणार आहे? असे मृदंगी महाराज नाचणारे मृदंगी पाहिजेत. वा वा, विढाला नैश्वर्य देहाच आहे. नैश्वर देहाला लागला पसार नैश्वर्याचे ना. पण ह्या ब्रह्म होणारा जीव या मायामध्ये पडला आणि जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडायला. म्हणून देवा तुम्ही माझा एवढा उपकार करा की या देहाचा विसरच पाडा मला. हे चुक्या नाहीच म्हणा. होय, आपल्या देहाचा विसर पडतंय का? अहो काळे झाले हे पांढरे केस झाले तरी आपण काय करतो? नाही पालिश करतो. कशाला? ओ विजय गावकर महाराज करतो का नाही? तुम्ही नाही समजा, तुम्हाला वेळ आली नाही आणखी. काय ते देहाला नटा पटा बाबा. आमच्यापेक्षा माता मावल्या लय ते देहाची आसक्ती बाबा. काय ते तोंडाला वर पडवून घेते, शर पडवून घेते. अरे यानं फक्त हे मुखकमला नाम चिंतन करा. एक दिवशी याची राख होणार आहे रे, ह्याची राख होणार आहे. आपले गणगोत फेकवून देणार आहेत राख झाल्यास आपल्या देहाची.
होईल तेवढे या ध्यान देवधर्म करा, भजन करा, परोपकार करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, चांगलंच कर्म करा, होईल तेवढं. हे देहाची आसक्ती धरून उगणार कला जाऊ नका. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मारायचं. भाग्यवान लोक आहेत आपण, जे जे घरदार सोडून इथं आले ना, भाग्यवान आहेत बाबा तुम्ही. विठाला देवा, तुम्ही जर मला असा उपकार केला तर बघा माझा जीव इतका आनंद होईल आहे का नाही. तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशवराजा कळवाले, बरे केशवराजा कळवाले, बरे केशवराजा कळवाले, बरे केशवराजा कळवाले. तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे दुसऱ्या चरणामध्ये अभंगाच्या तिसरं चरण आहे द्रौपदी. महाराज म्हणू लागले, जर तुम्ही ही गोष्ट केली तर माझा आत्मा, माझा जीव समाधान पावेल. हो, आणि काय करा, ही वृत्ती आहे. वृत्तीचा विषय खरातला विषय परमार्थ आहे महाराज, पण वृत्ती परमार्थामध्ये रमत नाही. जिथं वृत्तीचा घात आहे का वृत्ती तिथं रमते, बरं का महाराज. आणि जिथं वृत्तीचं कल्याण नाही का तिथं वृत्तीला झोप आहे, आळस आहे, निद्रा आहे, थकवा आहे. आणि जिथं वृत्तीचा नाश आहे आयुष्याचा उभा, तिथं जाग आहे. तर समजा 2-3 माणसं काय खेळले, ते दूध खेळले, 10-5 माणसं बघत येत का नाही, ते म्हणते मेलो होतो रे, ते कशाने मरते कुणास पण म्हणते, ते मेल तू गडे वाचून म्हणते. ते तिथं टक्क लावून बघत येत महाराज. कीर्तनामध्ये 2 तास झाले की महाराज, ए महाराज, कीर्तन मिळालं का नाही. आणि तिथं 4-4 तास बसत, टीव्ही पैसे पुढे बसू द्या. जिथं घात आहे तिथं तुम्हाला जाग आहे, आणि जिथं तुमचं हित आहे तिथं तुम्हाला झोप आहे. म्हणून महाराज म्हणले, ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित. एवढं देवा दे बाबा. आणि एक मागवतो म्हणले, मागणं ते येतं का चरण आपण पाठे मागणं ते एक ह्याची आहे आता म्हणा. मागणे बरोबर आहे. मागणे
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि आजचा सप्ताहामधला 6वा दिवस. कसा अचानक योग लागला बरं का महाराज. हे काय जाणून म्हणून घेतलं नाही पण आला साहचर्य आपण. महाराज म्हणू लागले काय करा देवा तुम्ही मागणं माझं यायचंय काय मागण्याची हे एक हेची आहे आता नाममुखी संत संगती. माझ्या मुखाचा अखंड नाम दीन रजनी अखंड खंडेना जीवन. कारण का हे आयुष्य भरभर चालले आम्ही. काल जो आपण आयुष्य होतं महाराज आपण काल आज नाही राहिले. आज आयुष्य आणि एका खंडन आपलं आयुष्य राहणार नाही. क्षणाक्षणाला आयुष्य कटायला लागले हे का नाही. आयुर्न शंदी पश्यंती प्रतिदिन आयती क्षय यवना प्रत्यायंती गता पुनर्न दिवसा कालो जगत भक्षका लक्ष्मी तोय भडंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मानाम शरणांगतम शरणम धुन. आयुष्य काय चाललंय क्षण नासायले. आयुष्य जाते पल पल तुझला कैसे कळेना 2 दिवसाचा तनु आला की रे पाहुणा 64 घडिया माझी रात्र गेली समजेना पाठी लागला काळ राम कारे मनाना. म्हणून देवा एक करा तुम्ही मला संतांची संगती द्या अखंड माझ्या मुखामधून नामचिंतन करून घ्या आणि अशी माझ्याकडून सेवा करून घ्या अशी सेवा करून घ्या की ही मी केलेली सेवा तुमच्या पायापर्यंत पोहोचावी. अभंगाचा शेवटचं चरण तुका म्हणलं तुका म्हणे नको बरं देवा गावी माझी सेवा शुद्ध हो गावी माझी सेवा भाव शुद्ध. शुद्ध सेवा घ्या म्हणजे मग जिथं शुद्ध घ्या म्हणजे तिथं का अशुद्ध सेवा असते का महाराज. संभव आहे का बरोबर संभव आहे हे का नाही. काय मैंद निघाला काहीतरी होई बघा किंवा अल्पविद्या परी गर्व शिरोमणी दांभिक सेवा करण्यापेक्षा माझ्याकडून शुद्ध सेवा घ्या. आता दांभिक सेवा नाही आपण करीत महाराज म्हणले काय का ठिकाणी बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी अमीनो विश्वासी सर्व भावे दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरे भावना वेगळिया नाहीत का सोंग दाखवायचे ह्या मोठ्या अशा माळा घालायच्या. महाराज काय महाराज आहे बाबा असे पटेवड्याचे उभे आडवे हे का नाही. मुमेरा मन बघल मी आता वेळ झाला तुम्हाला सांगता येत नाही काही. शुद्ध प्रकारची सेवा केली महाराज माझ्याकडे. तुका म्हणे नको वरपंग देवा मी जी सेवा केली माय बापा तुझ्या पायापर्यंत पोचावी आणि तशी तुकाराम महाराजांनी सेवा केली महाराज आहे का नाही. प्रपंच केलं नाही का 2 बायका केल्या पण झटकेला प्रपंच लाथाळलेला संसार केला षडवर्मीचा मार प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हागली. वैराग्य कशाला म्हणतात वैराग्याची निष्ठा प्रगटोरी दाखविली अंता ममता दवडोनी निज शांती वरली. आता मला हे काय महाराज तुला कीर्तन तर येते करा उभा राहील का मी इथं. अहंकार आहे आपल्यापाशी राग आहे द्वेष आहे. महाराजाला काठीनं मारलं तरी त्याच्या घरी गेले महाराज. अहंता ममता एक बायको अन्न करता मेली ममता दवडोनी निज शांती. म्हणून तुकाराम महाराज की जय. अशी भावशुद्ध सेवा माझी तुम्ही समर्पित करून घ्या मग तरीचा हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशव राजा कुळवाली ज्ञानेश्वर माऊली
कटकट वाकुडी की नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे तुम्ही क्षमा करणे संती नाही अंग भुक्त युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडी बडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे झाले शिवा प्रब्रह्म परमात्मा पंढरीश निवासी पांडुरंगाच्या रुक्माईच्या चरणी सेवा चंद्रभागा मातेच्या चरणी सेवा पुण्यग्रहा चरणी सेवा तुम्हा साधू संत चरणी सेवा समर्पित करून मी सेवेला पूर्णविराम देतो. यथामते यथा अवकाश जसे माझे शब्द आले चुकीचे माझे असतील ते माझ्याकडे द्या काही चांगले असतील माझे सद्गुरू श्री संत ब्रह्मीभूत ब्रह्मलीन मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची ही त्यांची कृपा त्यांची सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोच केली. आता हा जो सप्ताह आहे मी एक भगवंताला मागणं मागवतो बाबा आता ह्या सप्त्याचा येवले शेरोप लाविले द्वारे आणि त्याचा वेणू गेला. या सप्त्याला भगवंत तुम्ही कृपा करा आणि सगळ्यांनी असं सहकार्य करीत राहा बाबा हे का नाही तुका म्हणे सत्य हो हे पोरग काय सप्ताह करायसारखं नाही हो हे संतोष पण ह्या शेठजींची त्यांना साथ भेटली आणि दोघांच्या विद्यमान भगवंताने कृपा केली. आमचे भागवत महाराज सारखे त्यांना खूप सहकार्य मिळालं. महाराजांचे संस्थेचे विद्यार्थीच महाराज त्यांच्याकडे म्हणून आता गावातले आम्ही किती कधी मुरली पाटील तात्या मत आहेत शिकून हे आमचे मोठे बंधू माऊली महाराज ते येतात. आता मी तिकडे भागवताला गोपल्यामुळे यांना नाव टाकलं म्हणलं आलो बरं का मी येडीवाकडे सेवा केली नुन्ने ते पुरते अधिक ते सर ते अधिक उतराची क्षमा असावी 4 शब्द बोलत बोलत आगाव गेले माफ करा पुन्हा सेवेची संधी द्या बाबा मला दरबारात एवढी तुम्हाला मागणं मागवतो पांडुरंगाला मागणं मागवतो. ह्या लोकांच्या बुद्धीमध्ये चांगलं तेज द्या सगळ्याच्या भावना शुद्ध व्हावा पुन्हा कोण पाप कर्म घडू नये शुद्धाचरण आपण जगा बाबा आणि जगत जगत परमात्म्यापर्यंत पोहोचा एवढी सदिच्छा व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय.